नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहत आहात न्यूज मराठी 24/7. तर एक नजर आजच्या ठळक बातम्यांकडे. कोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जवान तुषार राजेंद्र घाडगे यांच्यावर शोकाकुल वातावरणात शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. कोलकाता येथे डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कल्याणमध्ये कॅन्डल मार्च करण्यात आलाय. काय तुमच्या नेमक्या भावना आहेत या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर? नमस्कार. या बाबतीत म्हणाल तर खूपच मनाला क्लेश घडणारी घटना आहे.
का आपण विचारही नाही करू शकत. एक शिकलेली मुलगी आणि तिची अवस्था अशी समाजाकडून होणं म्हणजे हे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आज कल्याणकर सगळे इथे साई चौकात एकत्रित आलो आहे. मुख्य म्हणजे समाजाकडून आपले असे का होत आहे वरचेवर गेले कित्येक वर्षभरात असे 2-3 प्रकरणं तरी आपल्याला ऐकू येतात. त्याच्या मुळाशी जाऊन आपण सर्वांनी त्याचा विचार करून एकत्रित त्याच्यासाठी उपाययोजना असं विचार केला पाहिजे. कारण लहानपणापासून मुलं आणि मुली यांना नीट सनातन किंवा संस्कारित असे धडे दिले पाहिजे. आणि हल्लीच्या मीडिया जो मिसयूज होतो, मीडिया चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. पण जे यूट्यूब चॅनल्स किंवा काही पण फेसबुक, इंस्टाग्राम किंवा काही पण असे जे लहान मुलांना पाहू नाही असे अश्लील व्हिडिओ, सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम सगळे म्हणजे ते लहानपणी त्यांची बुद्धी पण नसते ते बघायचे तरी ते बघितलं जातं. पुढे असे अमानुष घटना घडतात. आणि स्त्री इतकी शिकलेली आहे तर तिला तुम्ही तिचं योग्य स्थान द्याच. आपल्या पूर्वीच्या ज्या सनातन आपला धर्म आहे त्याच्यात पूर्वीपासून स्त्रियांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. का स्त्री ही शिकते म्हणजे ती घराला सगळे सुसंस्कृत करते आणि घर पुढे नेते, समाज पुढे नेते. तर तसं तिला प्रत्येक ठिकाणी ती शासनाकडे आमची अशी एक मागणी का नियमात बदल व्हावा आणि ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार केले अशा नराधमांना भर चौकात त्यांना हातपाय तोडून त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि निर्वस्त्र करून त्यांना फाशीची शिक्षा द्या. का त्यांचं पाहून इतर जण सुद्धा घाबरले असे म्हणजे आमची इच्छा आहे. आणि आम्ही असं काही समाज म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं पाहिजे. हॉस्पिटलमध्ये पण एक स्त्रियांना कवच पाहिजे का तिथे काहीतरी योजना पाहिजे का त्या प्रोटेक्ट झाल्या पाहिजे. नाईट ड्युटी करणारी आज स्त्री आहे, ती नाईट ड्युटी करते, त्याच्यानंतर घरी येऊन अख्खं घर सांभाळते, तिला डे ड्युटी पण असते. तर तिच्या मागे सगळ्या समाजाने आज उभे राहिले पाहिजे. आणि यासाठी आम्ही आज जमलो आहे आणि आदरपूर्वक श्रद्धांजली आमच्या भगिनींना देत आहे. येणारं राखी पौर्णिमेचा कार्यक्रम आहे. जसे डॉक्टर प्रशांत सर म्हणाले का खरंच खूप वाईट वाटते का राखी पौर्णिमा आहे आणि आपल्या बहिणी नाही. धन्यवाद.